अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये अचानकच हवा पालटल्याचे दिसून येत आहे। महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह घेऊन रिंगणामध्ये उतरलेले विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना मतदारांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता त्यांनी प्रचारामध्ये मुसंडी मारल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। या तुलनेमध्ये भाजपचे उमेश यावलकर, महाविकास आघाडीचे गिरीश कराळे, अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे हे प्रचारामध्ये मागे पडल्याचे चित्र आहे। वरिष्ठ स्तरावर खुद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच देवेंद्र भुयार यांच्या विजयासाठी फिल्डिंग लावल्याची सूत्रांची माहिती आहे। मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये एकाच प्रतिनिधीला 2 पेक्षा जास्त काळ आमदारकीची संधी मिळाली नाही। हा येथील इतिहास आहे। आमदारकीचे सलग मागील 2 टर्ममध्ये येथील मतदारांनी डॉक्टर अनिल बोंडे यांना संधी दिली होती, परंतु तिसऱ्यांदा मतदारांनी त्यांना नाकारलं। याचीच पुनरावृत्ती यावेळी मोर्शी मतदारसंघामध्ये होऊन देवेंद्र भुयार यांना पुन्हा आमदार बनविण्याची मानसिकता येथील मतदारांची दिसून येत आहे। या मतदारसंघामध्ये एकूण 19 उमेदवार असले तरी लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे देवेंद्र भुयार, महाविकास आघाडीचे गिरीश कराळे, भाजपचे उमेश यावलकर व अपक्ष विक्रम ठाकरे हे 4 उमेदवार मुख्यत्वे करून दिसत आहेत। मागील 5 वर्षांमध्ये देवेंद्र भुयार यांनी मतदारसंघामध्ये केलेल्या विकास कामांमुळे मतदारांची मोट बांधली आहे। एका सामान्य लढवय्या कार्यकर्ता व शेतकरी पुत्र अशी त्यांची मतदारसंघामध्ये ओळख आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रभर जनसंवाद यात्रा काढली होती। विदर्भामध्ये ही यात्रा देवेंद्र भुयार यांच्याकरिता मोर्शी मतदारसंघात आली होती। यावेळी अजित पवार यांनी देवेंद्र भुयार हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा केली होती। त्यानुसार अजित पवार यांनी देवेंद्र भुयार यांच्या हाताला घड्याळ बांधून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी त्यांना दिलेली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।